आम्ही बंड केलं नसतं तर सोन्याचे दिवस आले असते का? बंडखोरीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावलाय. आमच्या त्यागामुळे हे यश मिळालंय असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. बंडखोरी चुकीची, नेत्यांनी याला आवर घालावा असे गुलाबराव पाटील म्हणतात. कायम वधू पक्षाची भूमिका आम्हीच का घ्यायची असंही पाटील विचारतात. तर इतर ठिकाणी भाजप बंडखोरांनी माघार घेतली तर आम्ही जळगावच्या जागेवर माघार घेऊ असा इशारा देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. विचार करा तर त्यावेळेस आम्ही हे बंड केलं नसतं, उठाव केला नसता तर आज हे दिवस असते का? तर नाही. शेवटी आमच्या उठावावर या सगळ्या गोष्टी सक्सेस झालेल्या आहेत. त्यामुळे एकमेकाच्या ताटात जेवायचं आणि एकमेकाशीच बंडखोरी करायची मला वाटते रॉंग आहे. आणि निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये दोघं पक्षाच्या लोकांनी एकत्रित पद्धतीने सगळ्या सीटा निवडून आणायच्या असतील, एकमेकाला आवर घातली पाहिजे. आणि आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, पण समोरच्यांनीही प्रयत्न केला पाहिजे ना. शेवटी नवरीवाला नेहमी आम्हीच व्हावं असं नाही आहे.